लोकशाहीचा उत्सव आता आपण साजरा करताय, काय वाटतंय आपण एक मतदार म्हणून? मतदार म्हणून सगळ्यात आधी शहराचा विकास आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी प्रलंबित कामं आहेत ती पूर्ण व्हावीत. हे दोनच मुद्दे आहेत महत्वाचे. नंतर आहे रस्ता गटार, नंतर सुशोभीकरण आहे. बऱ्याचपैकी ह्या आमच्या इथं बापूंनी वगैरे काम केलेलं आहे पहिल्यापासून, की बऱ्यापैकी गटारींचं आणि रस्त्याचं वगैरे काम बऱ्यापैकी पूर्णत्वास झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की राहिलं ते जे प्रलंबित काम आहे ते प्रलंबित काम बापू नगराध्यक्ष झाल्यानंतर ते पूर्ण करून घेतीलच, हे आम्हाला लोकांना विश्वास आहे. काय वाटतंय आता, कारण आता प्रचाराची यंत्रणा तर जोरात वेग धरलेला आहे. त्यामध्ये आपल्याला काय वाटतंय, आता आपले सुजाण नागरिक आहात, एक जबाबदार मतदार आहात, काय आता कोण सरस ठरणार आहे? कारण जनतेच्या मनात खूप मोठा प्रश्न आहे की आता दोन्ही तुल्यबळ आहेत, दोन्ही एका समाजात येतात, त्यांचं समाजातला पण बांधिलकी मोठी आहे. काय वाटतं कोण तुल्यबळ ठरेल? समाजातली बांधिलकी जी आहे ती बापूंची सरस ठरेल. का बरं असं एवढा विश्वास कसं काय? बापू लोकांच्या मिक्स होतात, लवकर मिक्स होतात. त्यामुळे पण कसं आहे, आता आपण बापू म्हणताय, पण ते समोरची व्यक्ती पण त्या गुणवत्तेची आहे. त्यांचा विचार करता, वयाचा विचार करता बापूंच्या पेक्षा त्यांची जास्त राजकारणामध्ये त्यांची हे झालेलं आहे. नाही, राजकारणात जास्त अनुभव असणं वेगळं आणि समाजात बांधिलकी असणं वेगळं. बापूंची समाजात बांधिलकी बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आहे आणि जो समाज वेगवेगळा विखुरलेला आहे तो गांधी चौक पासून ह्या भागात आहे आणि बापूंचा प्रभाव पण गांधी चौकापासून ह्या भागातच त्याचा जास्त आहे. समाजात वेगवेगळे समाज इथं जास्त आहेत या भागात, त्यामुळे त्यांचा तिथं प्रभाव जास्तच आहे. काय वाटतं आता युती आघाडी झालेली आहे, पण लोक किती नाराज आहेत, किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार चालू आहेत, काय परिणाम होईल या निवडणुकीवर? नाही, युती आणि आघाडी होणं न होणं ही दुसरी गोष्ट आहे, पण बापूचा प्रभाव हा पूर्ण इस्लामपुरावर वेगळाच आहे. मग त्यांना नगराध्यक्ष पदासाठी म्हणजे वेगळा प्रभाव दाखवावा लागेल किंवा वेगळं काय करायला लागेल ह्याची काही गरज नाही.